हे ट्रेडर्स, वेलकम बॅक टू द डेली ॲनालिसिस ऑफ गोल्ड, ज्यामध्ये मी तुम्हाला मेजर की लेवल्स आणि आज मार्केटमध्ये कुठल्या पद्धतीचा ट्रेंड होणार आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही झोन ड्रॉ करून तुम्ही अलर्ट राहणार आहे ट्रेड घेण्यासाठी. मेजर की लेवल्स आपण यामध्ये बोलत असतो. मी डॉक्टर वर्षा भरत पुन्हा एकदा स्वागत करते व्ही ट्रेडिंग अकॅडमी या चॅनलवर. कालही मी तुम्हाला जो व्हिडिओ पोस्ट केला होता, जे ॲनालिसिस दिलं होतं, ॲज युजल तुम्हाला पाहायला मिळालं आहे. खूप छान पद्धतीने गोल्डमध्ये त्या पद्धतीनेच ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळेल. प्लस पॉईंट असा आहे की आपण ज्या लेवल्स दिल्या होत्या त्या प्रत्येक लेवल्सला आपल्याला 100 पिप्स मॅक्स टू मॅक्स आपल्याला कॅप्चर झालेले आहे आणि जी मेजर की लेवल दिली होती तिथून जवळजवळ 200 पिप्स मार्केटने आपल्याला मुवमेंट दिलेली आहे. तर अशाच लेवलसाठी आपल्या चॅनल मिस करू नका आणि जर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तुमचा एक लाईक खूप व्हॅल्यू देतो मला नवीन नवीन ॲनालिसिस आणि परफेक्ट ॲनालिसिस तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. चला ॲनालिसिसला सुरुवात करूया. जसं की ट्रेडर्स तुम्ही इथे बघू शकता, वीकली टाईम फ्रेम हा चार्ट आहे आणि वीकली टाईम फ्रेममध्ये जी आपल्याला कॅन्डल या वीकमध्ये फॉर्म झाली होती, पूर्ण बुलिश कॅन्डल बनली होती आणि त्यानंतर काल आणि परवा जे रिजेक्शन आपल्याला इथे पाहायला मिळालेले आहे, त्यामुळे जी सेलिंग प्रेशर आहे तो आपल्याला ऑलमोस्ट खूप जास्त पाहायला मिळतोय. तर वीकली कॅन्डल जर बघितली आपण तर आपल्याला बेरिश जो प्रेशर आहे तो कंटिन्यू पाहायला मिळतोय. जर आज गोल्डमध्ये जर बाईंग मुवमेंट पाहायला नाही मिळाली तर गोल्ड नक्कीच आपल्याला नेक्स्ट लेवलपर्यंत ना पाहायला मिळू शकतं. तर नेक्स्ट लेवल कुठली आहे ही, तर नेक्स्ट लेवल मेजर लेवल आपली आहे 3960 अँड नेक्स्ट आहे 3873 आणि एकदमच जर आपण लास्ट बॉटम मोस्ट लेवल बघितली तर 3813. हा क्लिअर पॉईंट ऑफ व्ह्यू आहे गोल्डसाठी. बेरिश पॉईंट ऑफ व्ह्यू हा गोल्डसाठी राहणार आहे. ओके, नेक्स्ट जर आपण आजची जर मुवमेंट कन्सिडर केली तर आज आपण बघू शकतो की गोल्डमध्ये आपल्याला 4 आवर चार्टमध्ये किंवा 1 आवर चार्टमध्ये एक छान आपल्याला इथे हेड अँड शोल्डर पॅटर्न झालेला पाहायला मिळतोय, ज्याचा रिस्पेक्ट खूप छान गोल्डने ते केलेला आहे आणि आपल्याला सेलिंग पाहायला मिळालेली आहे, राईट. त्यानंतर जर आज गोल्डमध्ये बेरिश मोमेंटम कंटिन्यू राहिलाच तर आपल्याला ज्या मेजर की लेवल्स आहेत, मेजर की झोन्स आहेत, इथून जर बाय साईड, कारण हा जो झोन आहे आपला पॉज कॅन्डलचा झोन आहे, राईट. 1 आवर पॉज कॅन्डलचा झोन आहे जो की स्ट्रॉंग सपोर्ट म्हणून काम करत असतो. स्ट्रॉंग सपोर्ट म्हणून त्यांनी कामही केलेलं आहे आणि आपल्याला इथे बाय साईड मुवमेंटही नक्कीच दिला आहे. आय होप तुम्ही हा कॅप्चर केला असेल. नेक्स्ट आपलं जे टार्गेट आहे, जर गोल्डमध्ये या साईडला डाऊन साईडला जर बेरिश ब्रेक डाऊन झालाच तर नेक्स्ट आपलं टार्गेट आहे बाय साईड तुम्ही प्लॅन करू शकता. टुडेज पॉईंट ऑफ व्ह्यू जो आहे 4000. ओके, 4000च्या लेवलवरती जर गोल्डने सस्टेन केलं नाही तर गोल्डमध्ये एक बेरिश मोमेंटम पाहायला मिळू शकतो. त्यामुळे तुम्ही लगेचच इमिडिएट कुठल्याही लेवलला बाय करू नका. जसं काल मी तुम्हाला काही लेवल्स दिल्या होत्या, मेजर लेवल्स दिल्या होत्या. जी लेवल होती आपली जवळजवळ 4073 टू 4081 अशा काही लेवल्स दिल्या होत्या. त्या लेवलनंतर मी डायरेक्ट तुम्हाला एक मेजर लेवल दिली होती. ती लेवल म्हणजे 43ची, आय थिंक 404142 ही लेवल दिली होती. तिथूनच बाईंग भेटलेली. त्यामुळे मिनिमम ट्रेड करा अँड मॅक्सिमम प्रॉफिट घ्या. तसंच आजचाही सिनॅरिओ जो आपण बघतोय तर तिथे 4000ची लेवल आपल्याला पाहायला मिळते. जर इथून जर ब्रेकडाऊन झाला तर 4000च्या लेवलला एक बाईंग साईड अपॉर्च्युनिटी नक्कीच मिळणार आणि तिथूनही ब्रेकडाऊन जर झाला तर तुम्हाला डायरेक्ट बाय जे करायचं आहे 3962च्या लेवलच्या खालीच, म्हणजे 3960 या लेवलच्या खालीच आपल्याला काय करायचं आहे, बाय साईड प्लॅन करायचा आहे. ओके, आणि हे बायस तुम्हाला काय करायचे, जास्त वेळ होल्ड करायचे नाही, कारण मार्केट हे बेरिश असल्यामुळे आपण ट्रेंडच्या अगेन्स्ट ट्रेड घेतोय तर लॉंग टर्म आपण होल्ड करू शकत नाही. जर इथून जर गोल्डमध्ये आपल्याला सेलिंग पाहायला मिळाली तर ही लेवल तुम्हाला छान अशी सेलिंगसाठीही काम करून जाऊ शकते. फक्त ही जी कॅन्डल आहे, जर रेड कॅन्डल क्लोज झाली, व्यवस्थित लक्ष द्या, जर ही कॅन्डल जी आहे ही आपल्याला जर इथे रेड कॅन्डल क्लोज झालीच, ही जी कॅन्डल आहे ही रेड कॅन्डल जर क्लोज झाली तर आपल्याला मोमेंटम जो आहे तो डाऊन साईड आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि जे ब्रेक डाऊन आहे डायरेक्ट 3961 या एरियापर्यंत पाहायला नक्की मिळू शकतो. म्हणूनच तुम्ही ट्रेड करताना जर इन मिडल बाय घेत असाल तर विदाउट एसेल करू नका. आणि जी मेजर लेवल आहे ती 4000ची आहे आणि एक नेक्स्ट लेवल जी आहे ती 3983
ओके, तर या 3च लेवल तुम्हाला काय करायचे आहे, ऑलमोस्ट प्रोबॅबिलिटी आहे इथे 100 पिप्स आपल्याला कॅप्चर करण्याची. त्यानंतर तुम्ही एक्झिट करा. नेक्स्ट जी टार्गेट आहे 3961 आहे. ओके, जर गोल्डमध्ये जर बाईंगची रॅली येणार असेल तर 3983 हा लेवल खूप छान आहे. इथूनच बाईंग साईड गोल्डमध्ये मोमेंटम पाहायला मिळणार नाही, तर गोल्ड हा पूर्णपणे आपल्याला बेरिश होताना पाहायला मिळणार आहे आणि त्याचं जे ब्रेकडाऊन आहे 3870 पर्यंत आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर मेजर फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो किंवा इथून बाउन्स झाल्यानंतर आपले जे लेवल्स आहेत, ज्या कालच्या लेवल्स मी तुम्हाला ऑलरेडी मेन्शन करून दिलेले आहेत, कालचेच झोन आपल्याला जे आहे ते यूज करायचे आहे. जर बाय साईड मुवमेंट आला तर सेल साईड आपल्याला प्लॅन कुठून करायचा आहे, तर सेलची एंट्री आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे याच एरियामधून. ती आहे 404950, ऑलमोस्ट 40-50 पर्यंत तुम्हाला काय मिळू शकतं. पुन्हा एकदा सेल्ससाठी लॉंग टर्ममध्ये तुम्ही सेलिंग प्लॅन नक्कीच करू शकता. तर हा जो झोन आहे, हा झोनही मी तुम्हाला ड्रॉ करून देते. तो झोन तुम्ही नक्कीच यूज करा सेल साईड प्लॅन करण्यासाठी. ओके, मेजर झोन आहे 4052 या लेवलपर्यंत आपल्याला, किंवा तिथून जर बॉटम मोस्ट लेवल बघितली आपण त्याची, तर ती आहे 4042 टू 4052. हा जो लेवल आहे हा सेलिंगसाठी बेस्ट झोन आपण कन्सिडर करू शकतो. आणि जर 4025 याच लेवलपासून ब्रेकडाऊन झाला तर नेक्स्ट या लेवल्स मी तुम्हाला दिलेले आहे बाउन्स बॅकच्या. पण इमिडिएट बाय करू नका, लेवल्स असल्यावरतीच बाय करा. आय होप आपण जे ॲनालिसिस देतोय ते ॲनालिसिस तुम्हाला हेल्प करते तुमच्या ट्रेडिंगमध्ये. जर नक्की हेल्प करत असेल तर आपल्या चॅनलला शेअर करायला विसरू नका फ्रेंड्स, तुमच्या अदर ट्रेडर फ्रेंड्ससोबत. आणि लाईक केल्याशिवाय जाऊ नका आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.